महिला आरक्षण विधेयक को लेकर राजनीतिक बयानबाजी तेज हो गई है। इस मुद्दे पर राज्य के राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने कांग्रेस पर तीखा हमला बोला है। उन्होंने आरोप लगाया है कि कांग्रेस के विरोध के कारण महिलाओं को राजनीतिक प्रतिनिधित्व का बड़ा अवसर नहीं मिल पाया, जिससे देश और राज्य की लाखों महिलाओं के हक पर असर पड़ा है। खरं तर आमच्या बहिणीचा विश्वासघात आणि एखादी भ्रूणहत्या व्हावी असं कृत्य काँग्रेसने केलं आहे। संपूर्ण देशामध्ये आक्रोशाचं वातावरण आहे। 70 कोटी आमच्या लाडक्या बहिणी या महाराष्ट्रातल्या देशातल्या काँग्रेसच्या या दुष्कृत्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी 350 महिला खासदारांना संसदेत येण्याची संधी निर्माण केली होती। काँग्रेसच्या या नाकर्त्यांनी 350 महिला खासदार होत असताना शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि त्यामधल्याही महिला बहिणी या खासदार होण्याच्या मार्गावर असताना अनेक मोठं प्रतिनिधित्व देशाच्या मंत्रिमंडळात मिळत असताना त्यांना थांबवण्याचं काम काँग्रेस पार्टीने केलं। महाराष्ट्राचा विचार केला तर 150च्या वर महिला आमदार जर असल्या असत्या तर आमच्या बहिणीच्या समस्या, लाडक्या बहिणीच्या समस्या सभागृहामध्ये मांडण्याकरता एक मोठी संधी मिळाली असती। महाराष्ट्रात 170 महिलांना या ठिकाणी सत्तेपासून दूर ठेवण्याचं काम काँग्रेस पार्टीने केलं आहे।